नमस्कार मित्रांनो, आजचा एव्हिडन्स ॲक्टवर व्हिडिओ नंबर 36 आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 113, 113A आणि 113B या तीन सेक्शन्सचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. सेक्शन 113 फक्त एवढंच सांगत आहे आपल्याला आणि ही माहिती देतो की जो भूमी प्रदेश ब्रिटिश इंडियाच्या क्षेत्रातून कमी झाला किंवा त्याला काढून टाकलं तर अशा वेळेला त्या बाबतीत जर प्रसिद्ध केलेला कोणताही गॅझेट असेल किंवा नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन जेन्युइन आहे असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. वास्तविक हा सेक्शन आजच्या तारखेला आपल्याला प्रॅक्टिसच्या दृष्टीने उपयोगी राहिलेलं नाही. 1969 सालामध्ये सुप्रीम कोर्टाने ह्या सेक्शनला ॲब्सोल्यूट डिक्लेअर केलेला आहे. ॲब्सोल्यूट म्हणजे जुना झालेला आहे असा सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केलेला आहे. आता आपण सेक्शन एव्हिडन्स ॲक्टमध्ये आहे म्हणून आपण वाचूया आणि त्याचा थोडक्यात का होईना एकदा अभ्यास करूया. मी फक्त डायरेक्ट लँग्वेज असतो आपल्याला लगेच लक्षात येईल. प्रूफ ऑफ सेसेशन ऑफ टेरिटोरी. प्रूफ ऑफ सेसेशन म्हणजे वेगळं. सेसेशन ऑफ टेरिटोरी, अ नोटिफिकेशन in the official gazette that any portion of the British territory असा शब्द वापरलेला आहे, has before the commencement of the part 3 of the Government of India Act 1935 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 च्या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, been ceded to any native state, prince or ruler shall be conclusive proof that a valid secession of such territory took place at the date mentioned in such notification. अर्थात जो नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे त्या नोटिफिकेशन मध्ये असं जर तारीख लिहिलेली असेल की अमुक अमुक तारखेपासून हा भूमी प्रदेश ब्रिटिश इंडियामधून वेगळा झालेला आहे तर ते भूमी प्रदेश बाबत जो नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेला आहे तो नोटिफिकेशन जेन्युइन आहे असं फक्त ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, वेगळं काहीच नाही आहे. यानंतर मित्रांनो मी आपल्याला जे सुप्रीम कोर्टाने सायटेशन दिलेलं आहे AIR 1969 सुप्रीम कोर्ट 783 यात सरळ सरळ असं सांगितलंय की हा जो सेक्शन आहे आज तारखेला म्हणजे 1969 ला जुना झालेला आहे असं त्याच्यामध्ये धरलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. यानंतर आपण सेक्शन 113A पाहूया. यात काय म्हटलेलं आहे, प्रिझम्पशन ॲज टू अबेटमेंट ऑफ सुसाईड बाय अ मॅरिड वुमन. म्हणजे एखाद्या लग्न झालेल्या महिलेने जर आत्महत्या केली तर त्या बाबतीत कोर्ट असं प्रिझ्युम करू शकतो काय की तिला अबेटमेंट केलेलं आहे. तर कोणी केलेलं आहे या बाबतची माहिती सेक्शनच्या आतल्या बाजूला सांगितलेलं आहे. when the question is whether the commission of suicide by a woman had been abetted by her husband or any relative of her husband. असा जर प्रश्न निर्माण झाला की एखाद्या महिलेने जी आत्महत्या केलेली आहे हे तिच्या नवऱ्याने किंवा तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिला अबेट केलेला आहे म्हणजे प्रवृत्त केलेला आहे असा जर कोर्टामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि पुढे काय म्हटलं, अँड इट इज शोन आणि असं जर दाखवण्यात आलं दॅट शी हॅड कमिटेड सुसाईड, तिने जी आत्महत्या केलेली आहे विदिन अ पिरियड 7 years आणि असं जर दाखवण्यात आलं की तिने जी आत्महत्या केली ती 7 वर्षाच्या आत केलेली आहे तर फ्रॉम द डेट ऑफ हर मॅरेज and that her husband or such relative of her husband had subjected her to cruelty. आणि मग अशा वेळेला कोर्ट काय प्रिझ्युम करू शकतो ते ह्याच्यामध्ये पुढे सांगितलं की जर तिने 7 वर्षाच्या आतमध्ये आत्महत्या केली आणि असं जर दाखवण्यात आलं की तिने आत्महत्या 7 वर्षाच्या आत केलेली आहे तर द कोर्ट मे प्रिझ्युम हॅव्हिंग रिगार्ड टू ऑल अदर सर्कमस्टान्सेस इन द केस. आणि त्या केसमध्ये ज्या सर्कमस्टान्सेस आहे त्या ते पाहून कोर्ट असं प्रिझ्युम करू शकतो. काय प्रिझ्युम करू शकतो, दॅट सच सुसाईड हॅड बीन अबिटेड बाय हर हजबंड ऑर सच रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड. आणि कोर्ट अशा वेळेला असं प्रिझ्युम करू शकतो की तिने जी आत्महत्या केलेली आहे ती आत्महत्या तिच्या नवऱ्याने आणि तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिला अबेट केलेला आहे. कशासाठी, क्रुएल्टी करून तिला अबेट केलेला आहे की तू आत्महत्या कर असं कोर्ट प्रिझ्युम करू शकतो असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. परंतु शब्द वापरलेले मे प्रिझ्युम म्हणजे कोर्ट मे प्रिझ्युम करू शकतो आणि नाही करू शकतो असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या सेक्शन खाली जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते कसं दिलेलं आहे, फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन
Cruelty shall have the same meaning as in section 498A of the Indian Penal Code. आणि क्रुएल्टीची जी डेफिनेशन आहे सेक्शन 498A खाली त्या क्रुएल्टीचा अर्थ इथे धरला जाईल असं सेक्शन ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 113B पाहूया. त्यामध्ये वेगळं काही नाही, फक्त एवढंच आहे, क्रुएल्टीच्या जागी डाउरी डेथ शब्द वापरलेला आहे आणि जिथे मे शब्द आहे तिथे शाल शब्द वापरलेला आहे, एवढंच आहे. आणि डाउरी डेथ याची जी डेफिनेशन आहे जे सेक्शन 304B IPC मध्ये दिलेली आहे ती डेफिनेशन ह्या सेक्शनमध्ये गृहीत धरायची आहे किंवा मान्य करायची आहे असं ह्या सेक्शन 113B मध्ये सांगितलेलं आहे. तरी आपण एकदा हा सेक्शन वाचून घेऊया. Presumption as to dowry death. When the question is whether a person has committed the dowry death of a woman, एखाद्या लग्न केलेल्या महिलेने जर डाउरी डेथ मुळे सुसाईड केलं असेल तर पुढे सांगितलंय अँड इट इज शोन, आणि असं जर दाखवण्यात आलं काय दॅट सून बिफोर हर डेथ, तिच्या मरण्यापूर्वी काही दिवसापूर्वी का होईना, सून बिफोर तिच्या मरण्यापूर्वी, such woman has been subjected by such person to cruelty or harassment for or in connection with any demand for dowry. तिला क्रुएल्टी केलेली आहे, तिला हॅरेसमेंट केलेली आहे आणि हे क्रुएल्टी आणि ही हॅरेसमेंट कशासाठी केलेली आहे, इन कनेक्शन विथ डाउरी, इन कनेक्शन ऑफ डिमांड ऑफ डाउरी. द कोर्ट शॅल प्रिझ्युम, आता इथे सांगितलं कोर्ट काय करणार आहे, प्रिझ्युम करणार, पण काय शॅल प्रिझ्युम, विचार करणारच, असं कोर्टाला असं वाटणारच दॅट सच पर्सन हॅड कॉज्ड डाउरी डेथ. आणि अशा वेळेला कोर्ट असाच विचार करणार की ह्या व्यक्तीने म्हणजे तिच्या नवऱ्याने किंवा तिच्या नातेवाईकाने म्हणजे नवऱ्याच्या नातेवाईकाने तिला डाउरीसाठी हॅरेस केलं होतं, तिला क्रुएल्टी केली होती आणि असं कोर्ट प्रिझ्युम करूनच चालणार आहे असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या सेक्शनमध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते असं दिलेलं आहे, फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन डाउरी डेथ shall have the same meaning as in section 304B of the Indian Penal Code. आणि 304B मध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन इथे वापरली जाईल किंवा विचारात घेतली जाईल, एवढंच या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. अर्थात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 313A मध्ये एवढं सांगितलेलं आहे की क्रुएल्टी आहे, परंतु क्रुएल्टी फक्त ती क्रुएल्टी आहे आणि त्यामध्ये जी क्रुएल्टी आहे ती 498A प्रमाणे आहे. 113B मध्ये क्रुएल्टी आहे, पण क्रुएल्टी आणि हॅरेसमेंट कशासाठी आहे, ती हॅरेसमेंट किंवा ती क्रुएल्टी डाउरीसाठी आहे, डिमांड ऑफ डाउरी आहे. आणि अशा वेळेला जर दोन्ही केसमध्ये जर त्या लग्न झालेल्या मुलीने आत्महत्या केली तर 113A प्रमाणे मे प्रिझ्युम आहे आणि 113B प्रमाणे शॅल प्रिझ्युम आहे. इन शॉर्ट आता इथे एक शब्द वापरला सून बिफोर हर डेथ, 113B मध्ये असा शब्द वापरलेला आहे सून बिफोर हर डेथ. अर्थात एक एक्झाम्पल आपल्याला देऊन सांगतो की तिने मरण्यापूर्वी, त्या मुलीने मरण्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी जर समजा तिने एखादं पत्र आपल्या आई वडिलांना लिहिलं असेल, माहेरी लिहिलं असेल की मला माझ्या सासरवाडीमध्ये खूप त्रास होत आहे किंवा ही लोक माझ्याकडनं पैशाची मागणी करत आहे, ह्यांचं असं म्हणणं आहे की तू 1 लाख रुपये घेऊन ये, आम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे, असं जर तिने पत्र लिहून पाठवलेलं असेल पूर्वीच आणि त्याच्या 5-6 महिन्यानंतर जर ह्या पोरीने, ह्या मुलीने, ह्या लग्न झालेल्या मुलीने जर समजा आत्महत्या केली आणि हे पत्र जर समजा कोर्टासमोर आलं तर रिगार्ड बिंग टू द फॅक्ट्स ऑफ द सर्कमस्टान्सेस जे म्हटलेलं आहे की अशा सर्कमस्टान्सेसला कोर्ट काय विचारात घेणार आहे की तिला डाउरी डिमांडसाठीच मारलेला आहे किंवा प्रवृत्त केलेला आहे आणि मग कोर्ट शॅल प्रिझ्युम असंच करणार आहे, त्याच्यामध्ये मे प्रिझ्युम होणार नाही. तर मित्रांनो हा जो फरक आहे 113A आणि 113B आपल्याला नक्कीच समजला असेल. मित्रांनो आपला हा जो व्हिडिओ आपल्याला आवडत असेल आणि आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना नक्कीच पाठवा, त्याला सबस्क्राईब करा, मित्रांनाही पाठवा, आपल्यापर्यंत ठेवू नका, त्यांनाही त्याचा फायदा होऊ द्या. आणि आपल्या मित्रांना पाठवल्यानंतर त्यांनाही सांगा की हा जो चॅनल आहे आपण दुसऱ्यांनाही सबस्क्राईब करण्यासाठी प्रवृत्त करा. धन्यवाद.